काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये अशा एका शेतकऱ्याला भेटणार आहोत की ज्या शेतकऱ्याने जी कृषी अभियांत्रिकीच्या बाबतीत एक स्वतःच असं वेगळं असं संशोधन केलेलं आहे. त्यात काही मॉडिफिकेशन करून बदल करून एक चांगली अशी मशिनरी की जी लोकली किंवा विशेषतः भात शेतीसाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरतील अशा प्रकारे या स्थानिक जमिनीची पिकाची आणि सगळ्याच बाबतीतली विचार करून बारीक विचार करून एक शेतकऱ्यांना सोयीचं होईल, शेतकऱ्यांना वापरायला सोपं होईल, सुटसुटीत होईल, जास्तीत जास्त काम होईल आणि वापरण्यामध्ये आणि ते अडचण येणार नाही. याशिवाय अशा या मशिनरी आहेत, या मशिनरी त्यांनी कशा बनवल्या, काय बनवल्या त्याची माहिती घेणार आहोत. या कर्जत तालुक्यातले लक्ष्मण उर्फ बाळासाहेब दळवी यांच्याकडून. नमस्कार, मी बाळ दळवी. काही मशिनरी इथे भात शेतीला जे आवश्यक आहेत अशा तऱ्हेच्या मशिनरी बनवतो. एक 5 वर्षापूर्वी माझ्याकडे आमच्याच गावातले एक शेतकरी आले आणि त्यांनी सांगितलं मी शेती लावू शकत नाही कारण माझ्याकडे माझ्या शेतावर गडी येत नाहीत. म्हणजे शेतीचा हा जो पूर्वीचा जो समस्या होती की लेबर मिळणं किंवा कामगार मिळणं शेतीसाठी, तर असे कामगार मिळण्यामध्ये पूर्वी अडचणी येत नव्हत्या, आता ते यायला लागलेल्या. पण पूर्वीच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आणि आत्ताच्या पद्धतीमध्ये नेमका काय फरक वाटतो तुम्हाला? पूर्वी कामाला गडी म्हणजे खूप मिळायचे आम्हाला इथे, स्थानिक लेबर खूप होतं. पण आता स्थानिक लेबर राहिला नाही. स्थानिक लेबर बांधकामावर किंवा इतर अशा कामावर जातात आणि त्यामुळं इथे शेतीला लेबर कमी पडतो, शेतीला मजूर मिळत नाहीत. आणि हे आल्यामुळं आम्हाला ह्या शेतीसाठी काहीतरी असं वेगळं करायला पाहिजे असं लक्षात आलं. तर ते माझ्या मित्राला मी सांगितलं, तू काही शेती सोडू नको, आपण याच्यावर काहीतरी विचार करू. इथे कर्जतला शेतकी फार्ममध्ये DRRचा ड्रम सीडर होता, तो आम्ही आणला आणि त्याच्याने आम्ही संपूर्ण तिथे पेरणी केली. पेरभात ही नवीन संकल्पना त्यावेळी आम्ही रुजवली आणि ते पेरभात चांगलं झालं. आणि ते चांगलं झाल्यामुळं पुढे ह्या ड्रमचा तो जो ड्रम सीडर होता त्याच्यात काही त्रुटी होत्या, त्या आम्ही वेगवेगळे प्रयोग करून काढल्या आणि एक आमचा वेगळा असा ड्रम सीडर तयार केला आणि त्यामुळं पेरणी सोपी झाली. एकच माणूस तो ड्रम सीडर ओढेल असा ड्रम सीडर तयार केला. 4 लाईनचा. DRRचा 8 लाईनचा होता, तो आम्ही 4 लाईनचा केला आणि 4 लाईनमुळं एक माणूस तो ड्रम सीडर ओढत होता. एक माणूस ड्रम सीडर ओढल्यामुळं ज्या लाईन येत होत्या त्या सरळ येत होत्या आणि सरळ लाईनीमुळं भात असे एका ओळीत पडत होतं. त्यानंतर DRRच्या ड्रम सीडरला लोखंडी चाकं होती, ती ओढायला खूप जड येत होती. ती आम्ही सायकलची बसवली. सायकलच्या चाकामुळं त्याच्यात हवा असल्यामुळं ती चाकं अगदी सहजगत्या चालायला लागली आणि तो ड्रम सीडर खूप हलका यायला लागला. त्यानंतर वेगवेगळे डबे ठेवण्यापेक्षा आम्ही एकच डबा असा लांबच्या लांब केला आणि त्याच्यात साधारण 4 ते 4.5 किलो भात टाकलं आणि ते ओढल्यामुळं आमचा एक मुख्य म्हणजे संप वाढला, भाताची जागा वाढली एकच ड्रम सीडर केल्यामुळं.
आणि त्यामुळं एक 4 किंवा 5 वेळा भरला की 1 एकरचं काम पूर्ण होत होतं. कमीत कमी वेळात आमची पेरणी त्यामुळं होत होती. नंतर ही पेरणी आम्ही 2 प्रकारे करायची होती. म्हणून कोरड्या पेरणीसाठी आम्ही त्याला खाली एक फाळासारखं यंत्र केलं आणि ते लावलं. एका अँगलमधून ते भात पडत होतं, खाली फाळाने रेषा मारली जात होती आणि त्याच्यावर पुन्हा ते भात झाकण्यासाठी एक अँगलचंच पट्टी लावलेली आणि त्यामुळे ते भात झाकलं जात होतं. अशा तऱ्हेने ते केल्यामुळं भात झाकलं गेल्यामुळं पक्ष्यांपासून आणि जोरदार जर पाऊस आला कदाचित दिवसात तर त्यापासून त्या भाताचं संरक्षण होत होतं आणि आपलं कुठेही नुकसान होत नव्हतं. फक्त ह्या ड्रम सीडरला जसं आपण पेरणी सोपी झाली, पण कोकणात गवताचा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. मग साधारण जिथं जशी परिस्थिती असेल तसं गवत मारण्याचं औषध तिथे आपण मारत होतो. दुसऱ्या दिवशी जर मारायचं झालं तर राफ्ट किंवा टॉपस्टार ही औषधं त्याच्यावर मारत होतो. किंवा जर आपल्याला त्यावेळेला मिळालं नाही तर 6 ते 7 दिवसानंतर साथी नावाचं एक औषध आहे ते मारलं. इथे खूप आम्हाला म्हणजे त्याचे रिझल्ट चांगले मिळाले आणि ते आम्ही इथं वापर करायला लागलो. त्या साथीमुळं गवत होत नाही आणि गवत न झाल्यामुळं भात व्यवस्थित एकच जे आपण पेरले तेच उगवून येत होतं. त्यानंतर ह्याच्यासाठी कोळपणी करावी लागते. ते आम्ही 2 ओळीतून कोळपं फिरवून ती कोळपणी करत होतो. त्यामुळं भात चांगलं येत होतं. भातांची संख्या, रोपांची संख्या ड्रम सीडरने पेरल्यामुळं वाढत होती. रोपांची संख्या वाढल्यामुळं पीक वाढत होतं आणि एक लाईनमध्ये आल्यामुळं रोपांना हवा मिळत होती. इथे सहसा पारंपरिकमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने म्हणजे कसंही लावलं जातं, त्याला कोणतेही हे नसतं, आधार नसतो. पण यांनी ओळीत लावल्यामुळं हवा खेळती मिळाली आणि त्यामुळं पीकही चांगलं येऊ शकतं. ह्या ड्रम सीडरमुळं साधारण 2 माणसं 1 एकरची पेरणी एका दिवसात करतात. ही जर लावण्याची कन्सेप्ट जर असेल तर आधी पेरणी करायला लागते, नंतर मग ती रोपं उपटून दुसऱ्या शेतात लावणी करावी लागते. याच्यासाठी साधारण 40 एक मजूर लागतो. हे 40 मजुरांचं काम 2 मजुरात होतं आणि त्यामुळं खूप खर्च कमी होतो. मजूर मिळत नाही हा प्रॉब्लेम नाहीसा होतो आणि शेतकरी जी जमीन ओसाड टाकण्याची जी प्रवृत्ती झाली, भात शेती स्पेशली, ती इथे आता बरेचसे लोक ड्रम सीडरमुळं पुन्हा शेतीत यायला लागलेत. पूर्वीच्या काळापासून किंवा पारंपरिक पद्धतीने जे भाताचं भात पेरायचं आणि मग त्याचं रोप बनवायचं, पण त्याच्यापूर्वी जमिनीवर काय म्हणतात तो भाजणं, जमीन भाजणं हा जो प्रकार आहे. आणि आता आम्ही बघितलं की अनेक शेतामध्ये म्हणजे ते जमीन भाजायला सुरुवात केली आणि ती जमीन भाजल्यामुळे काय होतं, त्या भाजण्यासाठी चांगल्या झाडांचा पाला पार खूप मोठ्या प्रमाणात तोडला जातो, गवत त्याच्यासाठी जाळलं जातं आणि पर्यावरणाचं खूप मोठं असं नुकसान याच्यामुळे होतं. तर हे पर्यावरणाचं नुकसान आहे, जमिनीचं नुकसान आहे, त्यातले जे महत्त्वाचे कंटेंट्स आहेत ते जळून जातात. आणि दुसरी गोष्ट, भात हा पहिल्याने पेरून नंतर त्याची रोपं काढून मग दुसरीकडे नेऊन ती लावणी करणं, अशा प्रकारे एक अवघड आणि एक कष्टाचं काम होतं ते. आता तुम्ही जे नवीन काढलं की भातामध्ये भात पेरणं डायरेक्ट आणि त्याच्यात लावणी नाही आणि त्याचं लावणीचा जो काही खर्च आहे, वेळ आहे, श्रम आहेत, तर ते वाचले जातात. तर ह्या पारंपरिक याच्यामध्ये जी पद्धत वापरली जाते तसे तुमच्याकडे भात म्हणजे जमीन भाजणं हा काय प्रकार नाही आहे का? 1959 साली इथे दुबार पीक पद्धती सुरू झाली. आम्हाला राजानाला डावा कालवा या कालव्याचं पाणी मिळतं आणि त्यामुळं दोन्ही वेळेला पाणी असल्यामुळं आम्हाला आमची जमीन तेवढीशी सुकत नाही. त्यामुळं जमीन भाजणं ही कन्सेप्टच इथे नाहीशी झालेली आहे. खूप वर्ष झाली त्याला, जवळजवळ 50 वर्ष झालेली आहेत आणि त्यामुळं इथे तो प्रकार नाही. पण काही ठिकाणी जिथे आम्ही ड्रम सीडरचे प्रयोग घेतले, ड्रम सीडर दिले आम्ही, तिथे तो प्रकार होता. पण त्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं असं काही करू नका,
यामुळं खूप मोठं पर्यावरणाचं नुकसान होतं आहे. खूप आपण आणि त्रास पण खूप होतो. त्याच्यासाठी मजूर खूप लागतो आणि आपलं संपूर्ण त्याच्यात श्रम वाया जातात अक्षरशः. आणि मुख्य म्हणजे त्या जे काही पाल्यापाचोळ्याचं खत होणार असतं ते खतही आपण जाळून टाकतो. त्यापेक्षा ते शेतात पसरवून द्या आणि तिथे नांगरकी करून हे पेरून द्या डायरेक्ट. त्यामुळं खूप मोठं फायदा होईल. तर असं जे हा जो विचित्र प्रकार आहे याच्यामध्ये बदल करू शकतील की नाही, इतर शेतकऱ्यांनी तो करायला पाहिजे की नाही? आमचा हा राजानाला डावा कालवा हा एरिया जवळजवळ 4,000 एकर किंवा माणगावचा जो काळ प्रकल्प आहे तो जवळजवळ 20,000 एकर. ह्या दोन्ही ठिकाणी हे राब भाजणं ही कन्सेप्ट नाहीशी झालेली आहे आणि याची काही गरज नाही. काही लोक म्हणतात आमची एक पिकी आहे, आम्हाला राब भाजावेच लागतात, पण तशी काही गरज नाही. गवतावरची औषधं आता इतकी पॉवरफुल निघालेली आहेत, ते भात तुमचं मारत नाहीत आणि गवत मारतात. तर ह्या औषधांच्यामुळं आपण ती शेती खूप सोपी करू शकतो आणि हे जे राब भाजणं वगैरे आहे हा कन्सेप्टच नाहीसा व्हायला पाहिजे. कारण त्याच्यात खूप पर्यावरणाचा ऱ्हास, उगाचच्या उगाच आपण चांगलं जाळून टाकतो, सेंद्रिय निविष्ठा जाळतो आणि त्यामुळं खूप मोठं नुकसान करून घेतो आपण आपलंच. तर ते हे नुकसान बंद व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांनी, माझं तर अगदी सडेतोड मत आहे की शेतकऱ्यांनी हे कधीही करू नये आणि त्याच्याबद्दल आपल्याला आता वेगळं वेगळं काढण्यासाठी औषधं निघाल्यात किंवा तुम्ही जर चिखलावर राब केला तर त्याच्यात गवत होणार नाही. अशा तऱ्हेने वेगवेगळं जर केलं तर खूप फायदा होईल. की सुरुवातीला जमीन म्हणजे उन्हाळ्यामध्ये नांगरून घेतल्यानंतर त्यातलं ज्यावेळी पहिला पाऊस पडतो तर त्या पावसात जे गवत येतं ते छोटं असतं त्याला म्हणतात, आणि ते गवत काढण्यासाठी म्हणून जी मशागत केली जाते आणि त्या मशागतीमुळे त्याला म्हणतात अंड मारणं. म्हणजे छोटं कोवळं गवत आहे ते अंड मारलं एकदा बाहेर आणि ते बाहेर काढून टाकलं की जो काही आपण पेर करतो त्या मालात गवत हा फार कमी प्रमाणात गवताचा प्रादुर्भाव होतो. अशा प्रकारचं असं काही इकडे वापरलं जातं आहे का तंत्र? गेल्या वर्षी मी हे वापरलं होतं, हे गवत मारण्याचं तंत्र. मी पहिल्यांदा जमीन उकळून टाकली. उकळून टाकल्यानंतर त्याच्यावर पॉवर टिलरने माती बारीक करून टाकली. म्हणजे थोडंसं 4 दिवस त्याच्यावर पाऊस पडला. 4 दिवस पाऊस पडल्यानंतर थोडंसं गवत असं रुजून आलं. त्याच्यावर पॉवर टिलरने पुन्हा मी हे केलं, म्हणजे तास दिलं म्हणतो आपण त्याला, म्हणजे नांगरलं. त्यानंतर पुन्हा 4 दिवस थांबलो. पुन्हा जे काय आहे ते रुजून आलं आणि पुन्हा मी त्याच्यावर पॉवर टिलर फिरवलं आणि त्यानंतर मग पेरणी केली. गवत झालं नाही. अशा तऱ्हेने जर केलं, पण त्यासाठी मध्येच जर हेवी रेन झाला तर ही कन्सेप्ट वापरता येत नाही. पण जर योग्य वेळ साधली तर आपल्याला याचा उपयोग नक्कीच होईल. तो राब जाळून किंवा ती जमीन जाळून आपण जे याच्यासाठी रोपासाठी जमीन तयार करतो ते खूप मोठं नुकसान करतो आणि ते टाळायलाच पाहिजे. याच्यापुढे ती गरज आहे, कारण आपण पर्यावरणाचं नुकसान करतो, प्रदूषण वाढवतो, जमिनीचं आरोग्य बिघडवतो, जमिनीतले चांगले जे घटक असतात ते जाळून टाकतो आणि केवळ एक छोट्याशा प्रयोगाने. पण तरी आपण साधारण नैसर्गिक शेतीकडे, सेंद्रिय शेतीकडे किंवा ज्याला विषमुक्त शेतीकडे, कारण कुठले औषध म्हटलं त्याच्यात केमिकल्स, रसायन असतात, घातक रसायन, त्याचा परिणाम आपल्यावर होतो की आपल्यावरही होतो, जमिनीवरही होतो आणि आपले जे मित्रकिडी आहेत त्यांच्यावरही होतो. तर असा जो प्रकार आहे की त्याला अंड मारणं, नैसर्गिक पद्धतीनेच ते हे करणं, तर अशा प्रकारे इथे शक्य होईल का? कारण रेअरली एखाद्या वेळेस तो तुमचा पाऊस खूप पडतो आणि पाणी साठताना मग काही करता येत नाही, पण साधारणतः असं शेतकऱ्यांनी प्रयोग करायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही आणि हे शक्यही होईल. समजा एखाद वेळी जास्त पाऊस पडला तर तिथे चिखल करून ते करता येतं आपल्याला. चिखल केल्यानंतर सुद्धा आपलं ते जे आहे गवत मारणं हे साध्य होतं आणि त्यामुळं ते मग आपण चिखलावर पेरू शकतो. फक्त त्याच्याकरता मोड यावे लागतात छोटेसे. भात भिजत घालावे लागतं. 12 तास भात भिजत घालून पुन्हा 12 तास ते काढून एका गोणपाटाच्या याच्यात पोत्यात ठेवून आणि ते नंतर पेरायला घ्यावं लागतं. फक्त चिखलाच्या वेळेला ती काळजी घ्यावी लागते. बाकी गवत होण्याचा प्रकार मग चिखलाने पण कमी होतो. जर हेवी रेन झाला तर त्या पद्धतीने पेरायचं, जर कोरड्यात वापसा मिळाला वापसा पद्धतीने पेरायचं. दोन्ही पद्धतीने
याच्यात होईल. आपोआपसुद्धा गवत मारलं जातं. एक ठिकाणी माझा तो प्रयोग सक्सेस झालेला मगाशी मी सांगितलेला आहे. की नैसर्गिकपणे गवताचं निर्मूलन करता येतं. घाटावर ती पद्धत वापरली जाते आणि गवत मारण्यासाठी म्हणून जे रसायनं वापरली जातात ते घातकही असू शकतात. अनेक याच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असू शकतात, आरोग्याच्या दृष्टीने, जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने, शिवाय त्याच्यात पैसाही खर्च होतो. आणि एवढं काही करून समजा तरीसुद्धा काही प्रमाणात गवत हे वाढतच. अशा वेळी नैसर्गिक त्याचं गवतावर नियंत्रण आणणं सहज शक्य आहे. मंडळी, आपण सगळ्यांनी ती जमीन जाळायच्या ऐवजी, आणि जमीन जाळण्यासाठी आपण तो काही गवत वापरतो, पालापाचोळं वापरतो, आणि त्याच्यासाठी असलेल्या आजूबाजूच्या असलेल्या झाडांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. आणि ते नुकसान आपल्या देशाला, आपल्या गावाला आणि आपला जो झाडोरा आहे, जी वनसंपत्ती आहे, त्या वनसंपत्तीचे जे आपल्याला फायदे आहेत, तर त्या फायद्यापासून आपण सगळ्या प्रकारे अशा प्रकारे पाला जाळून, पानं जाळून आपण खूप मोठा एक तोटा आणि आपलं नुकसान करतो आहे. मंडळी, याच्यातून बाहेर येण्यासाठी साधी गोष्ट आहे, दळवी साहेबांनी सांगितलेली आहे. आणि दुसरी गोष्ट घाटावर वापरली जाते, तीच पद्धत इथं जर वापरली, शेतकऱ्यांनी आता सुज्ञपणा, समजूतदारपणा दाखवून पर्यावरणाच्या बाबतीत अत्यंत जागरूक व्हायला पाहिजे. इतर देशामध्ये सर्व नागरिक आणि शेतकरी हे खूप मोठ्या प्रमाणात जागरूक आहेत. आपल्याकडे ती जागरूकता अजूनही 90% शेतकऱ्यांच्यामध्ये येत नाही. नवीन नवीन तंत्रज्ञान आले आहेत, नवीन नवीन मंत्र आलेले आहेत, नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत पिकाच्या. या पद्धतीचा अंगीकार करणं, नवीन बियाणं वापरणं, सुधारित बियाणं वापरणं आणि कशाही प्रकारे आपल्या शेतीतून कमीत कमी जागेत, कमीत कमी क्षेत्रामध्ये, कमीत कमी पाण्यामध्ये, कमीत कमी श्रमामध्ये आणि रासायनिक खतं कमीत कमी प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात, संतुलित प्रमाणात जर वापरली तर आपली जमीनही टिकेल, शेतीलाही चांगलं उत्पादन येईल, खर्चही कमी होईल, गवताचा तणाचा आपल्याला प्रादुर्भावही कमी होईल. परंतु हे पर्यावरणाचं नुकसान करून झाडपाला जाळून, गवत जाळून आपण खूप मोठं नुकसान करतो आहे. कारण त्याच्यातून जो काही कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड जो याच्यात हवेमध्ये जातो, त्याने फार मोठे असे घातक आपण परिणाम आता भोगतो आहोत. मंडळी, आपण सजग होऊन याच्या पुढे तरी ह्या अशा प्रकारे राब भाजणं आणि त्यात पारंपरिक पद्धतीने पर्यावरणाचं मोठं नुकसान करणं हे थांबवायला हवं. ते तुमचं, आमचं, सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मंडळी, ज्या वेळेला आपण राष्ट्राकडून काही अपेक्षा करतो, शासनाकडून काही अपेक्षा करतो, त्याचबरोबर आपली स्वतःचं कर्तव्य आहे की या पर्यावरणाच्या बाबतीत आपल्याकडे अत्यंत जागरूकता यायला हवी. आपण शहाण्या माणसासारखं, एक सुज्ञ नागरिकासारखं, समजूतदार शेतकऱ्यासारखं, ज्ञानी आणि गुणी शेतकऱ्यांसारखं जर आपण काही पद्धती आचरल्या, अंमलात आणल्या आणि पारंपरिक शेतीचे जे तोटे आहेत, विशेषतः राब भाजण्याचा, याचं नुकसान टाळू शकलो तर आपण फार एक राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचं आपल्याला एक समाधान मिळेल आणि त्यातून होणारं नुकसानही टळेल. मंडळी, आपल्याला ड्रम सीडरच्या बाबतीत बाळासाहेबांनी माहिती दिली आणि त्यांनी भात कापणी मशीनसुद्धा बनवलेलं आहे. कापणीच्या वेळी जो काही त्रास होतो, मजूर मिळत नाही ऐन वेळेला, आणि भात जर राहिला तसंच पाऊस आला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. अशा वेळी वेळेवर, कमी श्रमात, कमी वेळेत आणि झटपट जर भात कापला तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान कमी होतं. तर ते भात कापणी मशीन बाळासाहेबांनी कसं बनवलं आहे आणि त्याचा उपयोग काय आणि त्याच्यात नेमकं काय मॉडिफिकेशन केलेलं आहे, त्यांचं स्वतःचं कोणतं असं स्थानिकांना उपयोग होईल असं तंत्र वापरलेलं आहे, त्याच्याबद्दलची माहिती त्यांच्याकडून घ्या. हे एक पॉवर टिलरला जोडायचं भात कापणी मशीन बनवलेलं आहे. रिपर आपण त्याला म्हणतो. तर रिपर 4 फूट रुंदीचा आहे. तो पॉवर टिलरला पुढे जोडला जातो आणि त्याच्यापासून भात कापणी होते. सगळं एका बाजूला टाकलं जातं भात कापल्यानंतर, आणि एक लाईनमध्ये असं ते टाकल्यामुळं नंतर बांधायला वगैरे सोपं पडतं. भात कापणीची बरीचशी मशीन्स बाजारात आलेली आहेत ऑलरेडी, पण ती साधारण 4 ते 6 इंच उंचीवर कापतात. आणि हे आमचं मशीन जे आहे हे 2 इंचाच्या आत, 1.5 ते 2 इंच एवढ्या उंचीवर कापतं. त्याच्यापासून 2 फायदे आहेत. एक म्हणजे आपण जो वैभव विळा वापरतो कापणीसाठी, खाली कापावं किंवा खोडकिडा त्याच्यात येईल म्हणून, त्याप्रमाणे हे मशीन खाली कापल्यामुळं खोडकिडा निर्मूलन आपोआप होतं. आणि दुसरं म्हणजे जे
6 इंचावर कापतो दुसरी मशीन, त्याच्याऐवजी आपण 2 इंचावर कापल्यामुळं पेंढा वाढतो आणि पेंढा वाढल्यामुळं आपल्याला उत्पन्न ते त्या दृष्टीने वाढतं. असं म्हणजे हे कापताना एक मजूर साधारण 2 तासात 1 एकर जमीन कापतो. साधारण दिवसाला 4 एकर जमीन ह्या मशीनने कापून होते. त्यामुळं साधारण 40 माणसांची आपण बचत करतो मशीनच्या साहाय्याने. म्हणजे 2 एकर भात जर कापायचं जर असेल तर त्याच्यासाठी 40 मजूर लागतील असं तुमचं म्हणणं. 4 एकर भात. 4 एकर भात कापणं म्हणजे एकरी 10 मजूर लागतं आणि हे फक्त एक 2 किंवा एका मजुरात काम होतं. 40 मजुरांचं काम दिवसभरात 2 मजुरात होतं आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आपण मजूर वाचवू शकतो. आता भात शेतीचं नेमकं असं आहे की ती परवडत नाही म्हणून सगळेजण ओरड करतायत, पण ह्या पद्धतीने जर काम केलं तर भात शेती तुम्हाला नक्कीच परवडणारी होईल असं माझा तरी विश्वास आहे. की भातामध्ये जे पारंपरिक वाण वापरले जातात लोकांच्याकडनं की काही नवीन वाण येतात खाजगी यांच्या संस्थांकडनं किंवा विद्यापीठाचे वाण, सुधारित वाण किंवा अधिक उत्पन्न देणारे जाती, अशा कोणत्या आहेत की ते आपल्या या विभागामध्ये किंवा भागामध्ये वापरले जातात आणि पेरले जातात? आमच्या भागात साधारण कर्जत संशोधन केंद्राने तयार केलेल्या जाती जास्त प्रमाणात वापरल्या जातात. म्हणजे कर्जत 3 आणि कर्जत 7 ह्या 2 जाती ज्या आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात इथे वापरल्या जातात. आणि बाकी ज्या आहेत इतरही जाती, कर्जत 2 आहे किंवा आता नवीन त्यांनी काढलेली कर्जत 8 आहे. ही जात कर्जत 8 आत्ताच रिलीज केले, काही शेतकऱ्यांनी लावले आणि तिचे रिपोर्ट पण चांगले आहेत. अशा तऱ्हेने सुधारित जाती वापरल्या जातात. बहुतेक इकडे जुन्या जाती ज्या होत्या कोळम, भडस, तवसाळ या जाती आता दिसतच नाही, जवळजवळ नाहीशा झालेल्या आहेत. याच्या अगोदर काही संशोधन केंद्रांनी म्हणजे हैदराबाद किंवा कटक या संशोधन केंद्रांनी काढलेल्या जाती खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित होत्या. अर्थात त्याही सुधारित होत्या, रत्ना, जया यासारख्या जाती त्या होत्या, पण त्याही आता बाद होऊन इकडच्या स्थानिक जाती तयार झालेल्या आहेत आणि त्या आता लोक लावण्याचं खूप मोठ्या प्रमाणात आहे. या सुधारित जातींच्या बियाणाचं साधारण उत्पादन, एकरी उत्पादन किती होतं म्हणजे या भाताच्या नवीन जाती ज्या आहेत त्या? भाताच्या नवीन जातीचं उत्पादन पूर्वीपेक्षा केव्हाही चांगलं आहे. कारण साधारण आम्हाला 15 क्विंटलपासून ते 30 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन आमच्याकडे घेतलं जातं. काही वेळा हे आकडे सांगितल्यावर समोरचे म्हणतात एवढं कसं उत्पन्न असेल, पण आमच्याकडे ॲक्च्युअली हे उत्पन्न घेणारे बरेचसे शेतकरी आहेत आणि त्यामुळं ह्या सुधारित जातीच लावण्याकडे सगळ्यांचा कल आहे. इथे या आमच्या एरियात तरी साधारण म्हणजे रायगड जिल्ह्यात म्हणा ना, सगळ्या सुधारित जातीच लावल्या जातात. शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत, मजुरांची समस्या जी काय आहे त्याची भेडसावते, त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून जे काही संशोधन केलेलं आहे त्यांचा जर वापर केला तर नक्कीच फायदा होईल.